बेजबाबदार प्रादेशिक परिवहन कार्यालयावर शिवसेनेची निदर्शने, अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाईची मागणी. इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रे. इचलकरंजी शहरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आरामदायी बस, ट्रॅव्हल्स कंपन्या तसेच धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीला अधिक प्राधान्य देणे, भरमसाठ तिकीट दर आकारणे, शहरातून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणारी वाहने तसेच धोकादायक मालाची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत अनेक तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने शिवसैनिकांनी परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रवाशांची होणारी गैरसोय, ट्रॅव्हल्स कंपन्यांचा मनमानी कारभार आणि वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन याबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नियमबाह्य व धोकादायक वाहतूक करणाऱ्या बस तसेच मालवाहतूक वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी इशारा देताना सांगितले की संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोबस्त केला जाईल. निदर्शनादरम्यान शिवसैनिकांनी बेजबाबदार परिवहन अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगल मुसळे, तालुका प्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवा सेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, अरविंद मस्के, महिबूब पठाण, विजय जोशी, शीतल मगदूम, गणेश जंगटे यांच्यासह महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनागोंदी कारभारासंदर्भातलं एक निवेदन आपण 8 एप्रिल 2026 रोजी या कार्यालयात दिलं होतं. त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं आज शिवसेनेनं इथे निदर्शनं आणि परत एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये या शहरातून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्यामधून माल वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं या प्रवाशांच्या जीविताला होणारा धोका किंबहुना त्यांची होणारी गैरसोय, त्या वेळेत न पोहोचणं, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रेट आकारणं, त्याशिवाय शहरामध्ये जी अवजड वाहनं येतात त्या वाहनांच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई नाही, ती चुकीच्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे होणारे अपघात, अशा विविध मागण्यांसाठी आज एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे. कार्यालयाचे अधिकारी आज या ठिकाणी येऊन भेटून आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आहे आणि पुढील 8 दिवसात या सगळ्याच गोष्टींची तपासणी करून त्यांची जी काही तपासणी पथकं, स्क्वॉड आहेत, त्या माध्यमातून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पुढील 8 किंवा 15 दिवसात जर या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कारवाई जर निदर्शनाला आली नाही तर मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेच्या स्टाईलनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, हे या निमित्ताने मी इशारा देतो. शिवसेना नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर राहते. हीच हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश, या पद्धतीनं शिवसेनेचं कार्य चालू. जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.